आज आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे आणि स्टिचिंग करायचं आहे फ्रॉक. डबल फोल्ड कपडा घ्यायचा आहे आपल्याला. जोडलेली बाजू तुमच्या साईडला घ्यायची. ठेवा बघू. पिनअप काय करता मला? पिनअप आधीच करायचं आहे कपड्याला. बाही ठेवा बघू जोडलेले. आखून घ्या. तिकडे त्या साईडला सरकवा थोडीशी. स्ट्रेट करून घ्या कपडा. स्ट्रेट घ्या. ती लाईनच घ्या आपली फोल्ड केलेली बाजूला जोडा ते तिथे. हां असं नको आखू. तिथून मधून कट करायचे. कपडा सरकणार डॉट डॉटच करावा लागतील तुम्हाला चॉकच्या. कट करून घ्या. ती लाईन करा साईडची घेर. वरच्या साईडला एक पिन लावा, हलणार नाही. ठीक आहे राहू दे. आतल्या बाजूने लावा चॉकच्या आतल्या साईडला. चॉकच्या तिथे थोडंसं हे करा. मधून ओपन करा आणि कटिंग करा. चुण्या घेतल्यावर आपल्याला मुंड्याचा आकार परत एकदा नीट करायचा आहे. नंतर तर आपलं कटिंग झालेलं आहे फ्रॉकचं. हे बाही आहे, ही बाही आहे, हे आपला घेरा आहे आणि मागचा आणि पुढचा भाग आहे आणि ह्या क्रॉस पट्ट्या आहेत. या क्रॉस पट्ट्या आहेत तर क्रॉस पट्ट्या जोडून घ्यायच्यात. तर ही आपली शाईनवाली बाजू सरळ बाजू आहे आणि खालच्या साईडची उलटी बाजू. कसं जोडाल दाखवा. शाईनवाली बाजू वर यायला. एक मिनटं. ही आपली शाईनवाली बाजू आहे आणि ह्याची पण शाईनवाली बाजू वर करायची आहे. म्हणजे हे बरोबर होत नाही आहे ना, दोन्ही ॲडजस्ट होत नाही आहे. तर दुसऱ्या बाजूने बघायचं. हां इथे हे यायला होते. तर ही शाईनवाली बाजू आहे, ही पण शाईनवाली आहे. तर ही याच्यावरती फोल्ड करायची म्हणजे तुमची ही उलटी साईड येईल. या जोडू. त्यानंतर फोल्ड करून घ्यायची. तुम्हाला 1/2 इंच घ्या आणि आज आपल्याला क्रॉस पट्टी गळ्याला मशीनवरच लावायची. घ्या जोडून 1/2 इंच दुमडून घ्या. पाव इंच दुमडायची आहे आणि 1 पॉईंटच्या अंतरावर शिलाई येऊ दे. हे एका साईडला कुठल्या तरी फोल्ड करा
पाव इंचावर फोल्ड करा. ही बघा आपली पट्टी रेडी झाली आहे. त्यानंतर पट्टी कुठे कुठे लहान मोठी झाली तिला कट करून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्रा टोक असेल ना तर त्याला पण कट करून घ्यायचं आहे. कट करून घ्या. इथे बघा मोठी झाली थोडी, घ्या कट करून. 1.5 इंचाची कट केली होती. रेडी आपल्याला 1 इंचाची पाहिजे, म्हणजे फोल्ड करायला नवीन असताना जास्त लागते ना म्हणून. तर इथे थोडीशी जास्त आहे, मी कट करून देते तुम्हाला. त्यानंतर बघा हे आपले मागचा आणि पुढचा भाग आहे. तर शायनिंगवाली बाजू आतल्या बाजूला घ्यायची आहे आणि शोल्डरला टिप द्यायची आहे. तर हा शायनिंगवाला बाजू आहे आणि ही पण शायनिंग आले. तर इथे पाव इंचावर 3 पॉईंटवर किंवा पाव इंचावर शिलाई करायची. शोल्डर जोडून घ्यायचे आहेत आधी. तीन पॉईंटच्या अंतरावर शिलाई करा. शोल्डर इथून बघायचे बरोबर आहेत का. इथं कमी जास्त झालं तरी आपल्याला कटिंग करता येईल. म्हणजे इथं म्हणजे इथं बरोबर घेऊ का. हां, कमी जास्त असेल तर त्या साईडला मुंड्याच्या साईडला सोडून द्यायचं, कारण कटिंग करताना आपलं थोडंफार इकडे तिकडे होतं. हे एकावर एक घ्या, असं घ्या. इथे बघा आपला हा गळा इथून स्टार्ट करायचा, जे कट केले ना तिथून पट्टी. तर त्यासाठी आधी दाब उचलायचा आणि आपला हा गळ्याचा भाग आतल्या साईडला करून घ्यायचा आहे आणि इथून सुरू करायचं आहे. इथून पाव इंचावर शिलाई घ्यायची आहे. जे कट केले ना तिथून स्टार्ट करायचं आहे आणि गोल जसा गळा आहे ना तसंच पकडायचं आहे. जरा आणि हे शोल्डर ना, शोल्डरची मार्जिन आहे ना ती मागच्या साईडला करायची. तुम्हाला शोल्डरला डबल टिप द्यायची आहे. घ्या. पाव इंचाचं मार्जिन राहू दे. पट्टी ओढायची नाहीये, अशी ओढल्यासारखी पकडू नका, हलक्या हाताने पकडा, सोडून द्या. जेव्हा ओढाल पट्टी तर ती जेव्हा फोल्ड करणार ना त्याचे चुणे येणार, रिंकल्स येणार. घ्या, थांबा, घ्या. पट्टी सोडा सैल. पाव इंचाचं मार्जिन राहू दे, फक्त एक दाबाचं, जास्त नाही ठेवायचं. पट्टी हलक्या हाताने सोडा, हलका सोडा हात. हां, बॅक साईडला ही मागची बाजू आहे. कट करून घ्या. ते घ्या, काढून घ्या. त्यानंतर मशीनमधून दाब उचलून काढून घ्यायचं आहे. थांबा, कट करा.
बोट करायचं. त्यानंतर आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर हा आपला उलटी बाजू आहे. उलट्या बाजूला आपल्या पट्टी लावली आहे. उलट्या बाजूला सरळ बाजू ठेवून पट्टी लावली आहे, हे मी सांगितलं नव्हतं. तर अशी पट्टी लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सरळ ही बाजू आहे ना, त्या सरळ बाजूवर फोल्ड करायची आहे. तर इथून टीप घ्यावी आणि हे बघा 1 पॉईंटचं अंतर आहे, तिथे तुमची टीप यायला पाहिजे. तुमची ही जी आधीची फोल्ड केलेली टीप आहे ना, 1.5 इंचावर पट्टीला फोल्ड केलेली, ती तुम्ही मोठ्या दाबाची पण घेऊ शकता. दाबचा नंबर 5वर ठेवून 5वर घ्यायची आहे टीप आणि टीप करू शकता आणि ही उसून पण टाकू शकता. पण त्याआधी तुम्ही ही टीप मारणं गरजेचं आहे. ही टीप आधी मारायची आहे, मग ती तुम्ही उसून घेऊ शकता. ही आपण बघा कॉन्ट्रास्ट कलरचा दोरा लावला आहे, त्यासाठी ती उसून घेऊ शकता तुम्ही नंतर. तर ही आधी मारा आता. ते पट्टीवर 1 पॉईंटच्या अंतरावर येऊ दे तुमची टीप. ही छोट्या दाबाची लावायची आहे टीप आणि ती आपण फोल्ड केलेली ना, ती 5 नंबरच्या दाबची घ्यायची आहे टीप, म्हणजे तुम्हाला उसवता येईल ती टीप. 2-2 टिपा नाही पाहिजे, एकच पाहिजे टीप. ते तुम्हाला जमणार नाही एकसाथ ना, म्हणून मी तुम्हाला आधी फोल्ड करायला देते ते, त्यानंतर मग परत फोल्ड करायला देते. नाही तर डायरेक्ट पण फोल्ड करता येतं आपल्याला. थांबा, नीट करून घ्या. मार्जिन आतमध्ये सगळं घालवा. सेम सारख्या अंतरावर येऊ दे टीप फोल्ड करतात. इथं मोठं होते, छोटं करा त्याला. पट्टी फोल्ड केलेली मोठी दिसते वरती, थोडंसं छोटं करा. घ्या. पट्टीचं अंतर सेम येऊ दे. इथे मोठं होते बघा. उचला, दाब उचला आणि नीट करून घ्या. थांबा थोडं. घ्या. 1 मिनिट थोडंसं काढते. 1 मिनिट. तुमचं जर मोठं झालं तर काढून घ्यायचं परत आणि नीट करून घ्यायची दाबाच्या तिथून. घ्या. इथे मोठी होते, छोटी करा. 1 पॉईंटच्या अंतरावर पट्टीवर शिलाई येऊ दे. कपडा ओढून नाही घ्यायचा, हलक्या हाताने घ्या दोन्ही पण. आकाराप्रमाणेच पकडायचं आणि हळूहळू वळवायचं त्याला. आपल्या जोडून झाल्यात पट्ट्या, बघा कसं दिसते. तर ही जी तुमची रेड कलर आहे ना, ती आपल्याला उसून घ्यायची नंतर. तर ही 5 नंबरची टीप करून जी फोल्ड केलेली आहे ना पहिली पट्टीला, ती टीप काढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला आता पट्टी लावायची. तर आपण हे 2.5 इंचावर कट केले ना, तर आपल्याला 3 इंचाची पट्टी तयार करायची आहे. उंचीला 3 इंच 3.5 करायची आहे. उंचीला 3.5 किंवा 4 करू शकता आणि आतमध्ये फोल्ड करायची. ती मी दाखवते कसं. तर आपल्याला रुंदीला 2 इंचाची कट करायची आहे. मी देते तुम्हाला, कट करून द्या. हाईटला 4 इंच पकडू आणि रुंदीला 2 इंच. जेवढे आहे तेवढेच मी घेते.
हाईटला 4 इंच. तर इथे ही अशी पट्टी कट करायची. त्यानंतर ही अशी मधोमध कट करायची आहे 2.5 इंचावर. 2.5 इंच कट केलाय ना आपण, म्हणून 2.5 इंचावर कट करायची आहे मधोमध. ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची. 1/2 इंचावर घ्या. इथं आल्यावर थांबा. बस बस. त्यानंतर आपल्याला इथेही 1/2 इंच खालून दुमडायचे घ्या. हां बस. काटकोनच्या तिथं आलं ना की त्यांना वळवायचं आहे. सुई आतल्या साईडलाच ठेवायची आहे आणि टीप घ्यायची परत. 1 पॉईंटच्या अंतरावर शिलाई त्या साईडने येऊ दे. 1 मिनटं. फोल्ड करा परत. इथे 1/2 इंच काटकोन आहे ना तिथे थांबवायचे. कपड्यावर घ्यायची आहे शिलाई. 1/2 इंच फोल्ड केले तिथे. सुई आली तिथे की थांबायचे. 1/2 इंच फोल्ड करा. दाब ठेवा. थांबा. सुई आतल्या बाजूलाच ठेवायची आणि वळवायचं, म्हणजे तुमची टीप इकडं तिकडं जाणार नाही. घ्या 1/2 इंचावर. बस. 1 पॉईंटच्या अंतरावर त्या साईडने पट्टीच्या ह्या साईडने 1 पॉईंटच्या अंतरावर शिलाई येऊ दे. आता जोडून घ्यायचे. इथे बघा आपली ही पट्टी लावून झाली आहे. त्यानंतर इथे आपल्याला हुकला पट्टी लावायची आहे. तर ही आपली सरळ बाजू आहे आणि ही आपली सरळ बाजू आहे. तर उलट्या साईडला पलटायची आपल्याला पट्टी. तर त्यासाठी सरळ बाजूने पट्टी लावायची आहे. सरळ बाजू पट्टीची सरळ बाजूवर ठेवायची आहे आणि 1/2 इंच फोल्ड करायचे इथे. आणि जिथं आपण कट केलेत ना ते एकावर एक कट यायला पाहिजे असा कट करून घ्यायचा या पट्टीचा आणि 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचे. अशा प्रकारे लावायची आहे पट्टी की इथे व्ही व्हायला पाहिजे. तर इथे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवायचं आणि इथे हळूहळू 1 पॉईंटचं जो कट केला आहे ना तिथे 1 पॉईंटच्या अंतरावर आपली सुई यायला पाहिजे आणि सुई आतल्या साईडलाच ठेवायची आणि नंतर आपल्याला वळवून ह्या साईडला टिप यायची. तर इथून स्टार्ट करा. 1/2 इंचाची मार्जिन राहू दे. दाबच्या खाली घालून घ्यायचा आहे कपडा. इथे लॉक करायचं आहे तुम्हाला. 3 वेळा टॅप होऊ दे वर खाली सुई, मग पुढं मागं करा. 1/2 इंचाचं मार्जिन राहू दे पहिलं. बस. हळूहळू व्हीचा आकार करायचा आहे तिथे 1 पॉईंटच्या अंतरावर. बस. सुई आतच ठेवा आणि त्या साईडने ह्या साईडने दाब उचला. नीट करून घ्यायचा आहे कपडा. इथे फोल्ड करून घ्या. दाब ठेवा. इथे लॉक करायचे. फोल्ड करून घ्या ते. इथे लॉक करायचे. बस. इथे बघा आपलं टोक नाही का, ह्या जो कट केलाय ना त्याच्या बरोबर स्ट्रेट यायला पाहिजे. हे असं क्रॉस झालं ना तर हे जेव्हा फोल्ड केलं की ना ते क्रॉस दिसणार. तर हे 1
पॉईंटचं फक्त इकडे यायला पाहिजे, इथे ह्या साईडला. ही इथून टिप करा, इथे टोक करायचे आणि परत इथे घ्यायचे करायचे. टोक इथे येऊ दे, इथे थोडंसं या साईडला. जे आहे तिथं 1/2 इंचाच्या, बस 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 नका खाली, खाली नका. सुई आतच ठेवायला पाहिजे होती. घ्या. थांबा थांबा 1 मिनिट. उचला सुई घ्यावर, असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि घ्यायची टीप. घ्या. कट करून घ्या. इथे बघा ही आपली टीप देऊन झालेली आहे. पट्टी लावल्यानंतर ही अशी दिसणार. त्यानंतर आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचे, आतल्या बाजूला पूर्ण पट्टी हे 1/2 इंच फोल्ड केले ते असं ओपन करायचं, ह्या साईडला करायचं तोंडाचं, हे पण असं. आणि ही पट्टी पूर्ण आत घालवायची. इथे जर पॉईंट असेल जास्त कट करायचं तर त्याला खाच करून घ्यायचा, शिलाई कट होऊ द्यायची नाही आपली. आणि ह्याला असं फोल्ड करून घ्यायचे. त्याआधी इथे आपल्याला कवर टीप द्यायची. त्यानंतर इथून पट्टीवर यायला पाहिजे, तर दाबच्या खाली घालून घ्यायचे कपडा आणि टीप द्यायची. पट्टीवर येऊ दे टीप. घ्या. टीप पट्टीवर थोडी द्यायची, इथं मला द्यायची ना. इथं पट्टीवर यायला पाहिजे कवर टीप. तुमचा हा खाच आहे ना, जिथं जॉईन केले दोन्ही कपडे त्याच्या खाचाच्या ह्या पट्टीवर साईडला यायला पाहिजे. दाब उचला थोडा. इथे पट्टी नीट करून घ्या. जिथं आपला कोन केलाय ना तिथं सुई आतल्या साईडला ठेवायची. बस बस. त्याला वळवून घ्यायचे. आणि ही जी मार्जिन आहे ना ती पट्टीच्या साईडला पाहिजे अशी. ही जी मार्जिन ह्या साईडला पाहिजे, पट्टी त्याच्यावरती पाहिजे. आणि आपल्याला कवर टीप द्यायची. इथे नीट करून घ्यायचे. उचला सुईवर येऊ दे जरा. घ्या. इथे लॉक करून घ्यायचे. घ्या मी करते. काढून घ्यायचे कपडा. ते इथे बघा आपली कवर टीप देऊन झालेली आहे. अशी यायला पाहिजे की पट्टीच्या ही मार्जिन ह्या साईडला पाहिजे, त्याच्यावरती पट्टी पाहिजे आणि पट्टीवर तुमची कवर टीप यायला पाहिजे. ह्याला कवर टीप म्हणतात. ह्या कपड्यावर नाही पाहिजे, पट्टीवर पाहिजे. त्यानंतर ही पट्टी आपली पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे अशी. इथे तुम्ही एक हुक लावू शकता. ठीक आहे. इथे आपल्याला टिप करून घ्यायची. तर हे आतल्या साईडला घालवलं ना की पट्टी ही फोल्ड केलेली आतल्या पूर्ण घालवायची. आणि खालच्या साईडने पण तुम्ही टिप देऊ शकता, पण तुम्ही खालून कशी टिप येते ते आपल्याला कळणार नाही. म्हणून वरून आपल्याला नीट व्यवस्थित टिप वरच्या साईडने द्यायची आहे. आणि अशी टिप द्यायची आहे. मी मार्क करून देते तुम्हाला. सेम सारखी यायला पाहिजे. जेवढं हे सेम अंतर ठेवलंय तसं सेम अंतरवरच यायला पाहिजे. आणि इथून ही अशी खालची पट्टीवर आपली टीप येणार. आणि इथे लॉक करायचे दोन्ही साईडला. घ्या. इथून स्टार्ट करा.
इथे काटकोन आहे ना, पट्टी लक्ष द्या, पट्टी आपली खालच्या इथे चुणी नाही यायला पाहिजे. नीट करून घ्या कपडा. इथे कोण करायचंय, इथे थांबा. बस वळवून घ्यायचंय, दाब उचला. खालच्या साईडची पट्टी पण आपली आहे का नीट, ती पण चेक करायची, खाली आहे ना. बस सुई आतल्या साईडला ठेवा. दाब उचला. नीट करून घ्या, पट्टी नीट करून घ्या, पूर्ण आतमध्ये घालवा. इथे लॉक करा. खालच्या साईडने पट्टीवर येते का नाही ते पण चेक करायचंय. शिलाई घ्या काढून. त्यानंतर बघा आपल्याला बाही तयार करायची आहे. तर बाही आपल्याला चुण्याची करायची आहे. तर इथे आपल्याला मध्यभाग काढायचा आहे बाहीचा. आपण सरळ बाजूला खुणा करून घ्यायचा मध्यभागी आणि चुण्या आपल्याला दोन्ही साईडला टाकायच्या आहेत. तर इथं 3 घेऊ आपण चुण्या आणि ह्या साईडला 3 घेऊ, पाव इंचाच्या. जरा इथे टिप करून घ्यायची तुम्हाला. सुईतला दोरा खाली नाही जाणार याचं लक्ष द्यायचं सुईवर घेताना. घ्या. हां 3 चुण्या करायच्या आहेत, इकडं 3 तिकडे 3. चुण्यासाठी आपण 1.5 इंच सोडलं होतं ना, तर अशा चुण्या घालू आपण. थांबा 1 मिनटं थांब. मध्याकडनं ह्या साईडला 3 घालायच्या चुण्या आणि ह्या साईडला समोरासमोर घालू चुण्या. तर ही 1 आणि दुसरी आणि तिसरी अशी 3 करू चुणे. घ्या टीप. घ्या, दाब हे करा, सुईवर घ्या. ही चुणी आपली सरकते, जरा दाबून घ्या त्याला. पुढे येऊ दे टीप. आणि इथे आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. दुसऱ्या हाताला पण तसंच करून घ्यायचं आहे. मध्यभाग काढायचा आहे आणि वरच्या साईडला पण चुण्या करायच्यात आपल्याला आणि खालच्या साईडला पण करायच्यात. सेम तसंच करायचं आहे. मध्यकडे 3 चुण्या करायच्यात, एकावर एकच घ्यायच्यात आपल्याला. दाब ठेवा. घ्या. हां थांबा. बस दाब उचला. त्यानंतर ह्या साईडच्या पण 3 करायच्या आहेत चुण्या, पाव इंचाच्याच करायच्या आहेत. दुसऱ्या साईडने पण 3 चुण्या केल्या आहेत. घ्या टिप करून. बस बस नका कापू. त्यानंतर ह्या दुसऱ्या बाहीला पण करायच्या आहेत. 3 चुण्या करायच्या आहेत, पाव इंचाच्या, एकावर एक. घ्या. दाब ठेवा. बस दुसऱ्या साईडला पण मध्यापर्यंत करायच्या आहेत. मध्याकडून दुसऱ्या साईडला पण करायच्या आहेत, पाव इंचाच्या. 3च करायचे. घ्या. कट करा. दुसऱ्या साईडला पण करायचे आहे, वरच्या बाजूला बाहीच्या. थांबा, इकडं पण दुमडून देते. मध्याकडून दोन्ही साईडला करून घ्यायच्यात पाव पाव इंचाच्या. घ्या.
सुने केल्यावर आपलं हे असं दिसते. इथे आपल्याला 2 इंचाची पट्टी लावायची सांगते मी. हे घ्या कट करून. इथे बघा मी हातासाठी घेरला पट्ट्या घेतल्यात बाईच्या. तर बाईचा घेरला 2 इंचाची पट्टी काढायची आहे. तर अशी रुंदीला आपल्याला 2 इंच घ्यायची आहे. आणि जेवढा घेर आपला 4.5 आहे बाईचा तयार घेर. आणि इथे बघा बाईचा घेर आहे 12. तर 12 इंच एवढी पट्टी काढायची आणि रुंदीला 2 इंच. तर इथे मी ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. तर उलट्या बाजूने लावायची आणि सरळ बाजूला दुमडायची. तर सरळ बाजूवर पट्टीच्या सरळ बाजूवर ही बाही ठेवायची आणि पाव इंचावर टिप करून घ्यायची. घ्या सुईवर घ्या. बाहीची सरळ बाजू वरच्या साईडला पाहिजे. घ्या एक दाबाचं अंतर राहू दे किंवा पाव इंचाचं सेम असतं. एक दाबाचं आणि पाव इंचाचं. पट्टीची कडा आणि बाहीची कडा एकावर एक राहू दे. पट्टी आपण 2 इंचाची काढली आहे आणि रुंदीला आपली जेवढी आहे ना बाईचा घेर तेवढी. लहान मोठी नाही करायची. इथं कमी केलंय मार्जिन. इथे करून घ्या परत. बस घ्या काढून कपडा. बस कापू नका दोरा. 1 मिनिट. दुसऱ्या बाईला पण करून घ्यायची. सरळ बाजू बाईची वरच्या साईडला पट्टीची सरळ बाजू ठेवायची आहे. सरळ बाजू वर ठेवायची आहे. त्यावर पट्टी ठेवायची आहे. सरळ बाजू बाईची वर पाहिजे लक्षात ठेवा काय. आणि पट्टी खालून लावायची. पाव इंचाचं मार्जिन राहू दे. बस त्यानंतर बघा ही आपली पट्टी अर्धा इंच तरी आतमध्ये फोल्ड करायची. अर्धा इंच सिंगल मारून घ्या. मग अर्धा इंच फोल्ड करा. जाड पाहिजे पट्टी आपल्याला. ही दाब टीप तुमची टीप तुम्ही 5 नंबरवर घेऊ शकता. ही टीप राहू दे. कडेला शिवून देऊ. हां कडेला येऊ दे. 1 पॉईंटच्या अंतरावर येऊ दे त्या साईडने. थांबा कट नका करू. अर्धा इंच फोल्ड करा. ही 5 नंबरची टीप घेऊन नंतर उसवली तरी चालेल. घ्या अर्धा इंच फोल्ड करा. टीप आपली बघा या पद्धतीने दिलेली आहे. ही कडेला यायला पाहिजे. त्यानंतर ही पट्टी आपल्या सरळ बाजूवर दुमडायची. नाही ह्याला नाही कवर टीप द्यायची. आपल्याला ही जी आहे ना रेड कलरची टीप दिसते ना ती दिसली नाही पाहिजे. या पद्धतीने दुमडायची आहे. आणि जी फोल्ड केली आहे पट्टी 1 पॉईंटच्या अंतरावर शिलाई यायला पाहिजे. आणि ही जी तुम्ही आधी मारली ना ती तुम्ही काढून घेऊ शकता नंतर. फोल्ड केल्यावर ही अर्धा इंचाची दिसली पाहिजे. आणि टीप तुमची इथे येऊ दे. एकदम कडेला यायला पाहिजे 1 पॉईंटच्या अंतरावर. टीप तुमची ही जी पट्टी दुमडली आहे ना तर ह्या कडेवर यायला पाहिजे. ही जी रेड टीप दिसली नाही पाहिजे. आतल्या साईडला जाऊ दे. पट्टी दुमडली त्या कडेवर यायला पाहिजे. हां बस अशी.
जास्त पण वर नाही घ्यायचे. ही टीप तुमची पहिली बरोबर आली आहे, म्हणजे उलट्या साईडने बघा, सरळ बाजूने इथे चुकली आहे, पाव इंचावर नाही, आपली 1 पॉइंट वर नाही आली आहे. आणि इथे बरोबर आली आहे, ह्या पट्टीच्या इथे यायला पाहिजे. आणि इथे तुम्ही जास्तच वर आलेत. काय झालं, हे जे मार्जिन आपली खाली दुमडली आहे ना रेड कलरची, ती इथे, तिथे लक्ष द्यायचं, नाहीतर ह्याचा पट्टीचा आकार वाढत जाणार, हे इथे लहान मोठी होणार. असं बघायचं की ही संपूर्ण आपली अर्धा इंचाची तयार व्हायला पाहिजे. दुसऱ्याला पण टिप करून घ्या. दुसऱ्या बाईला अशी दुमडायची आहे की अर्धा इंच वरच्या साईडला, आणि ही तुमची रेड टीप दिसली नाही पाहिजे. घ्या. घ्या. जास्त वर नाही यायला पाहिजे, या टीपच्या बरोबर वरती थोडंसं यायला पाहिजे. आणि हे आपली पट्टी भरून अर्धा इंचाची दिसली पाहिजे. तयार. इथे बघा आपली बाही दोन्ही तयार आहेत. त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपली ही खोल बाजू होती आणि ह्या साईडची दोन्ही समोरासमोर ठेवायचं. मी इथं मार्क केलं होतं की खोल बाजू. तर काय होतं, आपलं कटिंग केलं तरी आपला हल्ला जातो कपडा. त्यानंतर तयार झाली ना की आपली चेक करायची बाही. जेवढा तुमचा मुंडा खोली जास्त असेल ना तेवढा हा आपला पब जास्त येणार. तर त्यासाठी हे आपले इथं बघा वर खाली झाली ती नीट करून घ्यायची आहे. आणि इथे मुंड्याचा आकार देते मी थोडासा खोल. इथे बघा हे जरासं वर खाली झालंय, ते आपल्याला सेम सारखं करून घ्यायचंय. तर हे मुंडा खोली किती जास्त असेल ना तेवढा आपला घेर जास्त येतो, फुगा जास्त येतो. तर ते आपण सेम सारखं करून घ्यायचंय. आणि इथे मी मुंड्याचा आकार जरा खोल करून घेतलाय. जरी आपण कटिंग केलं व्यवस्थित ना तरी शिवल्यानंतर असा फरक होतो. तर आपल्याला हे असं करून घ्यायचंय. त्यानंतर बघा ही अपोजिट साईडने, आता तुम्ही एकाच बाही साईडला कट करायची नाही, त्यासाठी आपल्याला काय करायचंय, ही सरळ बाजू आहे ना तर ह्या सरळ बाजूवर ठेवायची. लक्ष द्यायचं, नाहीतर तुम्ही दोन्ही सरळ बाजूवर सरळ ठेवले तर एका साईडची बाही होणार आहे. तर ह्या सरळ बाजूवर ही बाहीची सरळ बाजू ठेवायची आहे आणि दुसरी पण बाही आपल्याला कट करून घ्यायची सेम. इथे बघा थोडंसं कमी जास्त झालंय, ते आपण सेम सारख्या करून घ्यायच्या. आणि बाही सेम आपली वरच्या साईडची बरोबर आपण करून घेतली तर त्याप्रमाणे खालच्या साईडची सेम करून घ्यायची. दोन्ही सेम करून घ्यायच्यात बाही. तर आपली ही बाही तयार झाली. इथे दुसरी बाही पण आपली रेडी आहे. तर तिला बघा चेक करायची परत, आपली खोल बाजू ठीक आहे. तर आपल्याला जोडून घ्यायची आहे फ्रॉकला. हा आपला फ्रॉकचा भाग आहे. तर हा मागच्या भागाला नाही का पिन करून घ्यायचं आणि आपल्या मुंड्याचे आकार चेक करायचे आहेत व्यवस्थित आहे का नाही. कारण आम्ही कटिंग केलं व्यवस्थित तरी आपला नवीन असताना कपडा हलला जातो आणि इकडं तिकडं कट जात. आणि शिवण्यामध्ये आपला फरक इथे शोल्डर पण चेक करायचं आहे की दोन्ही सेम आहेत का. ते चेक करून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपलं सेम आहे, फक्त इथे थोडंसं जास्त आहे तर मी कट करून देते. आणि इथे मुंड्याचा पण आकार चेक करायचा आहे. शोल्डर चेक केले आपण सेम आहे. मुंड्याचा आकार थोडासा मी आकार देते. इथे बघा आपला हल्ला जातो कपडा कटिंग करताना, त्यामुळे सेम आले ते थोडासा मी आकार देते इथे.
आणि याची काळजी घ्यायची की दोन्ही सेम आहेत का नाही ते पण बघायचं आहे की कट केले आपण ते दोन्ही सेम आहेत का नाही, मागचा पुढचा दोन्ही पण. ते बघा गळ्यावर गळा ठेवला तरी कमी जास्त दिसते. हा आपला गळा आहे, गळ्यावर ठेवला ना तरी इथे थोडंसं कमी जास्त दिसते, ते मी कट करून घेते. इथे पण. त्यानंतर आपल्याला बाही लावायची आहे. मागची बाजू पण चेक करायची आहे. ते धागे दोरे असतील ते पण कट करून घ्यायचे आपल्याला. इथे बघा आपल्याला बाही जोडायच्या आधी हे जे कपडा आहे ना ओढला जाणार आहे, तर इथे आपल्याला सिंगल टिप करून घ्यायची आधी. तर नवीन असताना हे गरजेचं आहे टिप करून घेणं, कारण हा मोंड्याचा आकार असतो ना तिथं ओढला जातो कपडा. हलका सोडा हाताने. तर 5 नंबरची इथं टिप करून घ्यायची आपण. 5 नंबरची 4 नंबरची घ्यायची, नाहीतर एकदम 1 पॉईंटच्या अंतरवर करून घ्यायचे. बस घ्या. दुसऱ्या बाईला पण करून घ्यायची अशी. घ्या. त्यानंतर बघा आपली ह्या जी मार्क केली आहे मी खोल बाजू, तर आपली ही आपली समोरची बाजू आहे, ही आपली पुढची बाजू आहे आणि ही आपली मुंड्याची पुढची बाजू आहे आपल्या बाहीची. इथे मी मार्क केलंय, दिसतंय का? हे बघा खोल बाजू, ही आपली खोल बाजू आपल्या ह्या समोरच्या खोल बाजूवर लावायची. ही आपली मागची बाजू आहे आणि ही समोरची खोल बाजू आहे. तर खोल बाजूवर खोल बाजू ठेवायची, सरळ बाजूवर बाहीची सरळ बाजू ठेवायची आणि 5 इंचावर टिप करून घ्यायची. बाहीला कुठेही ओढायचं नाहीये. धरा. 5 इंचाच्या मार्जिनवर टिप येऊ दे. समोरूनच लावायला सुरू करायची आपल्याला, जिथं मुंड्याचा खोल बाजू असते ना तिथून. घ्या. आणि ज्या चुण्या दिल्यात त्या आपल्या शोल्डरच्या तिथे यायला पाहिजेत, हे लक्षात घ्या. लक्ष द्यायचं तिथे आपल्या चुण्या आपल्या शोल्डरच्या तिथे येतात आहे का नाही, नाहीतर त्या ॲडजस्ट करून घ्यायच्यात आपल्याला. पाव इंचाचं मार्जिन राहू दे. पाव इंचाचं मार्जिन राहू दे. मार्जिन जास्त करा. कपडा घ्या की इकडे ठेवा. बाही हळूहळू वळवायची आता आकाराप्रमाणे. मशीनच्या खाली कपडा पण हळूहळू वळवायचा आहे आकाराप्रमाणे. बाही लावून झाली, हे बघा अशी दिसतीये. तर चुण्या आपल्या शोल्डरच्या तिथं यायला पाहिजे, याची काळजी घ्यायची. दुसऱ्या साईडने पण बाही लावून घ्यायची. तर हा आपला सरळ कपडा आहे बाहीचा. बाही बघा इथे खोल आहे, एकदा चेक करून घ्यायची आपण व्यवस्थित घेतली का नाही. तर ही खोल बाजू आहे आणि हा समोरचाही खोल बाजू आहे. तर समोरच्या बाजूवर दिसते ना, ही समोरची बाजू आहे
समोरच्या बाजूवर आपली बाही ठेवायची आणि सुरू करायचं आहे की आपला ह्या ज्या सुणे आहेत ना शोल्डरवर येतात का नाही त्या पण बघायच्या आहेत. नाही येत तर आपण शोल्डरच्या तिथं घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित आपण तिथूनच स्टार्ट करायचं आहे. नाहीतर एखादी सुणी एक्स्ट्रा करायची. ठीक आहे, मोठं होत असेल तर. घ्या, 1/2 इंचावर शिलाई येऊ दे. थांबा, सुईतली टोकं पकडून धरायची, नाही तर त्यांना कपडा तुमचा सुईच्या खाली यायला पाहिजे. घ्या, ओढायचं नाहीये, हलका हात सोडा. खालचा कपडा पण ओढायचा नाही, वरच्या साईडचा पण नाही ओढायचा. 1/2 इंचाचं मार्जिन राहू दे. थांबा, शोल्डरच्या तिथं आहे ना. हां, घ्या, पकडा हातामध्ये साईड. घ्या, कडावर कडा येऊ दे. 1/2 इंचाचं मार्जिन. इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हाताने पण बाही आधी लावून घेऊ शकता, कारण हा कर्व शेप असतो ना, तिथे मशीनवर डायरेक्ट काय वेळेस जमत नाही. जसे आपण पट्ट्या लावून घेतल्या होत्या ना त्याप्रमाणे तुम्ही बाही पण हाताने लावून घेऊ शकता आणि नंतर मग मशीनची टीप देऊ शकता. तर आता ही छान लागली आहे.